राज्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. उन्हाचा पारा तब्बल 45 ते 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे आणि याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेत मोठी मागणी करण्यात आली आहे. एकनाथराव खडसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करावा अशी आग्रही मागणी केली आहे. मुंबईत सभागृहात बोलताना त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील वाढत्या तापमानाकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला, जर पूर, आग किंवा नैसर्गिक आपत्तीतून मृत्यू झाल्यास सरकार 5 लाख रुपयांची मदत देऊ शकते, तर उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांना मदत का नाही? त्यांच्या मते उष्माघात ही मानवनिर्मित समस्या नसून निसर्गाच्या तीव्र बदलामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आहे. अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे उष्माघाताची अधिकृत नोंद होत नाही, त्यामुळे कुटुंबांना मदतीपासून वंचित राहावे लागते. सरकारने कोणत्याही तांत्रिक अडचणी न दाखवता तातडीने सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार? उष्माघातग्रस्त कुटुंबाला दिलासा मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेगाव लाईव्ह स्थानिक बातम्यांच्या ईश्वरसह आवाज. बाब क्रमांक 26. राज्यात आता आपण पाहतो की उन्हाचं प्रमाण काही क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. आमच्या जळगाव, धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला या परिसरामध्ये उन्हाळा कधी कधी 47-48 पर्यंत जातो आणि नेहमी सरासरी 45ची असते उष्णतामानाची. उष्णतामानामध्ये जसं नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावल्यानंतर पुरामध्ये गेला त्याला 5 लाख रुपये मिळतात, आगीमध्ये गेला त्याला काही मदत आपण करतो, नैसर्गिक आपत्तीत आपण प्रत्येकाला मदत करत असतो जर मृत्यू झाला तर. पण उष्माघातामुळे जे मृत्यू होतात त्यांना नैसर्गिक मदत आपल्याला मदत मिळत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, दरवर्षी 50 लोक तरी उष्माघातानं आमच्या जिल्ह्यामध्ये मरतात, खानदेशमध्ये. आता अशा ठिकाणी उष्माघात हा काही स्वतःचा मरण्याचा भाग नाही आहे. या ठिकाणी जे उष्माघातानं मरतात त्याचे नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश करावा. कोणी जर नोंद घेत असेल असे जे तर त्याचा समावेश करावा या ठिकाणी आणि त्याला सरकारच्या माध्यमातून बाधितांना तातडीनं सानुग्रह अनुदान किंवा मदत देण्याची गरज आहे, ती करावी.